नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी मास्टर अशा यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण 25 सप्टेंबरच्या चालू घडामोडीचे काही प्रश्न बघणार आहोत, जे की येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपला पहिला प्रश्न आहे, कोणत्या चित्रपटाची 2025च्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे? तर या क्वेश्चनचे आन्सर आहे लापता लेडीज. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, भारताने 2025च्या ऑस्कर पुरस्कारासाठी लापता लेडीज चित्रपटाची निवड केली असून त्याचे दिग्दर्शन कोणी केले आहे? तर या क्वेश्चनचे आन्सर आहे किरण राव. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याची रिया सिंघा या वर्षीची मिस युनिव्हर्स इंडिया ठरली आहे? तर या क्वेश्चनचे आन्सर आहे गुजरात. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण या वर्षीची मिस युनिव्हर्स इंडिया ठरली आहे? तर या क्वेश्चनचे आन्सर आहे, जे की आपण आताच पाहिले, रिया सिंघा. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर या क्वेश्चनचे आन्सर आहे मुस्ताक अंतुले. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या देशाची गुप्तहेर संघटना इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सच्या महासंचालकपदी मोहम्मद आसिफ मलिक यांची निवड झाली आहे? तर याचे आन्सर आहे पाकिस्तान. त्यानंतर पुढचा प्रश्न, केंद्रीय कृषी आणि शेतकरी मंत्रालयाच्या अंदाजानुसार देशाचे 2023-24 मध्ये फलोत्पादन किती दशलक्ष टनावर जाण्याचा अंदाज आहे? तर 353.19 दशलक्ष टनावर जाण्याचा अंदाज आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, केंद्रीय कृषी आणि शेतकरी मंत्रालयाच्या अंदाजानुसार देशात 2023-24 मध्ये एकूण फळ उत्पादनात किती टक्के वाढ अपेक्षित आहे? तर या क्वेश्चनचे आन्सर आहे 2.29% वाढ अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने कोणत्या देशाच्या कृषी आणि पशुधन मंत्रालयासोबत सामाजिक सामंजस्य करार केला आहे? तर या क्वेश्चनचे आन्सर आहे ब्राझील. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्र सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाने कोणत्या ग्रीनफील्ड द्रुतगती मार्गाला मंजुरी दिली आहे? तर या क्वेश्चनचे आन्सर आहे शिरूर ते छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुण्यातील लोहगाव विमानतळाला कोणाचे नाव देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे? तर या क्वेश्चनचे आन्सर आहेत जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव पुण्यातील लोहगाव विमानतळाला देण्याचे निर्णय महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, मिस युनिव्हर्स इंडिया 2024चे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर जयपूर येथे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर पुढचा प्रश्न, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो NCRBच्या डायरेक्टरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अलोक रंजन यांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या अभिनेत्याला गिरीज वर्ल्ड रेकॉर्डद्वारा भारतीय फिल्म उद्योगामध्ये उत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे आन्सर आहे चिरंजीवी. त्यानंतर पुढचा प्रश्न, NDMA आणि इंडियन आर्मीद्वारे अभ्यास ऐक्य 2024चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? तर चेन्नई येथे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, श्रीलंकेचे नववे म्हणजे 9th राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर अनुराग कुमार दिसनायके यांनी शपथ घेतलेली आहे. त्यानंतर श्रीलंकेबद्दल माहिती बघूयात. श्रीलंकेची 2 राजधानी आहेत. एक आहे कोलंबो, जी की आहे न्यायिक व कार्यकारी. त्यानंतर दुसरी आहे श्री जयवर्धनेपुरा कोट्टे, जे की विधायिका राजधानी आहे. त्यानंतर श्रीलंकेचे चलन आहे श्रीलंका रुपया आणि अध्यक्ष झालेले आहेत अनुराग कुमार दिसनायके. त्यानंतर पुढचा प्रश्न, ADBने त्रिपुराच्या 12 शहरांसाठी किती कोटी रुपयांचा निधी दिला आहे? तर एकूण 530 कोटीचा निधी दिलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतातील पहिला कार्बन डायऑक्साईड ते मिथेनॉल पायलट प्लांट कोठे प्रस्तावित करण्यात आला? तर हे पुण्यामध्ये प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय सांकेत भाषा दिन कधी साजरा करण्यात आला? तर 24 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला. त्यानंतर पुढचा प्रश्न, फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2024 मध्ये भारताने दुहेरी सांघिक ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले आहे. त्यानंतर कोणाची नेदरलँडमधील भारताच्या राजदूतपदी नियुक्ती झाली आहे? तर कुमार तुहिन यांची
नेदरलँडमधील भारताच्या राजदूतपदी नियुक्ती झाली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, बंगळुरू स्टार्टअपने पृथ्वीच्या अत्यंत खालच्या कक्षेत कार्य करण्यासाठी कशाचे अनावरण केले आहे? तर उपग्रहाचे अनावरण केलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट 2025चे यजमानपदला कोणत्या देशाला देण्यात आले आहे? तर आपल्या भारत देशाला देण्यात आलेले आहे. त्यानंतर आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न, एडीबीने भारतासाठी जल सुरक्षा आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी मदत मंजूर केलेली आहे. त्यानंतर आजच्या व्हिडिओचा टेस्ट क्वेश्चन आहे, कोणत्या चित्रपटाची 2025च्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे? तर या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद.